बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सिंधुदुर्गातून। सिंधुदुर्गमधल्या मालवणमध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप उमेदवार शिल्पा खोत यांच्यात आरोप प्रत्यारोप रंगलेत। भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचा उमेदवारी अर्ज देताना अवैध आणि खोटं जात प्रमाणपत्र दिल्याचा आरोप करण्यात आला होता। त्याला उत्तर देताना भर सभेत शिल्पा खोत यांनी निलेश राणेंच्या फोन कॉलची ऑफर दाखवली। जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा आरोप होतोय। मग निलेश राणेंनी आपल्याला त्यांच्या पक्षातून उमेदवारीची ऑफर का दिली होती असा सवाल खोत यांनी केलाय। शिवाय ऑफर देताना केलेल्या कॉलचं रेकॉर्डिंगही ऐकवलं। माझ्या जातीवर, माझ्या कुटुंबावर आणि माझ्या इतिहासावर प्रश्नचिन्ह उभी केली जात आहेत। जेव्हा एखादी महिला पुढे येते तेव्हा तिच्यावर आरोपांची वादळं का येतात असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान ज्यावेळेला ऑफर दिली त्यावेळेला खोटं जात प्रमाणपत्र असल्याची माहिती नव्हती असा खुलासा निलेश राणेंनी केलाय। कदाचित कोणतरी गुरु दुसरे आहेत, मला वाटत नाही निलेशजी राणे साहेब हे बोलतायत स्वतःच्या मुखाने, नाही वाटत। कारण यापूर्वी माझ्याशी वागणं त्यांचं खूप चांगलं होतं। माझी त्यांनी 2-3 कामही जनतेची केली होती एका फोनवर। मी त्या कुठच्याच पक्षात नव्हती। माझे मिस्टर नुकतेच भारतीय जनता पार्टीशी नाळ जुळली गेली, माझी नाळ जुळली गेली। राष्ट्रीयत्वासाठी आम्ही जुळणारी माणसं, समाजाला वाहून घेणारी माणसं। आठवड्याभरापूर्वी माझं सर्टिफिकेट व्हेरीफाय असल्यामुळेच मला हा फोन आला असणार ना। 100% मला गॅरंटी आहे, कारण ते एक जबाबदार नागरिक आहेत कुडाळ मालवणचे। साहेब, यावर तोडगा तुम्ही काढला पाहिजे, कारण माझी 2 लहान मुलं आहेत। मी समान न्याय देणारा माणूस आहे। मी कधी पोटात एक आणि ओटात एक असं ठेवत नाही। पण विषय फक्त एवढाच होता की आज पण ते खोटं बोलले की अमुक अमुक दिवशी फोन आला। अजिबात नाही। मी तुम्हाला तारखेसकट सांगितलं। त्यांच्या मोबाईलमध्ये जर रेकॉर्डिंग असेल तर ती तारीख पण असेल आणि वेळ पण असेल। त्या दिवसानंतर मी एक जरी फोन केला असेल, जेव्हा मला कळलं की ह्यांच्याकडे सगळं खोटं आहे किंवा नाहीच आहे, मी एकही फोन त्यांना केला नाही किंवा एकही माणूस त्यांच्याकडे पाठवलेला नाही। हे मी खात्रीला एक सांगतो, कुठली शपथ घेऊन सांगू शकतो। पण आता त्यांनी शपथ घेऊन सांगावं की जे प्रमाणपत्र त्यांनी जातीचं दिलेलं आहे ते 100% खरं आहे। त्यांची कुठेही ग्रामदेवता असेल, कुळदेवता असेल, त्याच्यावर हात ठेवून सांगावं की मी दिलेलं हे जातचं प्रमाणपत्र हे 100% खरं आहे म्हणून। ते करू शकणार नाही।